नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायकवाडे हेवी. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विज्ञान त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 10 की जे लोंढे सर शिकवत आहेत. तर मी प्रकरण क्रमांक 11 मानवी शरीर व इंद्रिय संस्था हे प्रकरण मी शिकवणार आहे. त्याचा काळजीपूर्वक आपण अभ्यास करायचा आहे. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? प्रथम आपण हे जे प्रकरण 11वे आहे मानवी शरीर व इंद्रिय संस्था, याच्यामध्ये जो शासनाने 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे त्याची माहिती तुम्हाला देईल. त्यासाठी तुमच्याजवळ पुस्तक असणं आवश्यक आहे. पान क्रमांक 75वरती मानवी शरीर व इंद्रिय संस्था हे प्रकरण आहे. तुमच्याजवळ पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण काय केलेलं आहे, जो अभ्यासक्रम जो काय घटक ड्रॉप केलेले आहेत म्हणजे स्वयं अध्ययनासाठी ते ठेवण्यात आलेले आहेत, त्याच्यावर आधारित मूल्यमापन होणार नाही. ते तुम्ही फक्त वाचन करायचं आहे. लक्षात आलं? आता पान नंबर 75वरती पहा. या ठिकाणी तुम्हाला दिसते पहा, थोडे आठवा. ही चौकट दिसते की नाही कुठली? ही खालची चौकट पहा. प्राण्यांच्या शरीरामध्ये श्वासोच्छ्वासाचे कार्य कोणते इंद्रिय करतात हे ड्रॉप करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर या ड्रॉप म्हणजे पेन्सिलनी काय करायची, त्या ठिकाणी अशी फुली मारायची पहा. लक्षात आलं का तुमच्या? पेन्सिलनी काय करते, त्याच्यावरती फुली मारायची म्हणजे ते पुस्तक पुढील वर्षी इतर विद्यार्थ्याला वापरता येईल. लक्षात आलं? हा जो बदल आहे हा बदल केवळ या वर्षापुरताच करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर याच पानावरती जरा डोके चालवा ही चौकट तुम्हाला दिसते पहा. दिसली का? त्याही चौकटी ड्रॉप केलेली आहे. त्याही चौकटीवरती फुली मारायची. त्याच्यानंतर त्याच्या खालीच पहा, विचार करा म्हटलेलं आहे. विचार करा, तो भाग काय करायचा आहे, ड्रॉप करायचा आहे. म्हणजे ड्रॉप करायचं म्हणजे तुम्हाला ते स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. अगोदर याच्यावर प्रश्न विचारले जायचे, आता त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार नाहीत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 76वरती कोणताही बदल नाही आहे. त्याच्यानंतर पान नंबर 77वरतीही कोणता बदल दिलेला नाही आहे. त्याच्यानंतर पान नंबर 78वरती पहा. पान नंबर 78वरती आपण जाऊया. पान नंबर 78वरती ही चौकट दिसते की नाही हिरवी रंगाची, असे होऊन गेले. ही चौकट ड्रॉप करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर खाली माहीत आहे का तुम्हाला, हे दिसते की नाही गुलाबी रंगाची चौकट, ही चौकट ड्रॉप करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पान नंबर 79वरती कोणताही बदल नाही आहे. पान नंबर 79वरती कोणताही बदल नाही आहे. त्याच्यानंतर पान नंबर 80वरती सुद्धा कोणताही बदल नाही आहे. त्याच्यानंतर पान नंबर 81 सापडलं का? त्याच्यामध्ये वर म्हटलं आहे की नाही माहिती मिळवा, इथे निळ्या रंगाची चौकट, ही माहिती मिळवा ही चौकट ड्रॉप करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर त्याच पानावरती खाली हिरव्या रंगाची चौकट दिसते पहा तुम्हाला, माहीत आहे का तुम्हाला? दिसलं का इथं हिरव्या रंगाची चौकट? याच्यावर सुद्धा काय करायचं आहे, फुली मारायची आहे. ते ड्रॉप करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पान नंबर 82वरती पहा, शेवटी स्वाध्याय आहे की नाही त्याच्यावरती तिथं म्हटलं आहे माहिती मिळवा. तुमच्या जवळच्या एखाद्या दवाखान्याला भेट देऊन रक्तदाब मोजण्याच्या यंत्राच्या साहाय्याने BP कसे मोजतात याविषयी माहिती मिळवा असं म्हटलेलं आहे. ती चौकट ड्रॉप करण्यात आलेली आहे. लक्षात आला हा बदल? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 11ला आपण सुरुवात करूया. काळजीपूर्वक ऐकायचं आहे. ठीक आहे, ओके. काय नाव आहे प्रकरणाचं? मानवी शरीर व इंद्रिय संस्था. विद्यार्थी मित्रांनो, यांनी सुरुवातीला सांगितलं आहे पहा, थोडे आठवा. काय सांगितलं आठवायला आपल्याला? वाचूया आपण. इंद्रिय व इंद्रिय संस्था कशापासून बनलेली असतात? 7वीमध्ये तुम्ही शिकलाय.
त्याच्यानंतर मानवी शरीरामध्ये कोणकोणत्या इंद्रिय संस्था आहेत. इथं म्हटलं आहे त्याने मागील येतेत आपण सजीवांची काही वैशिष्ट्ये असतील, लक्षणे आहेत, त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं पुढे, सजीवातील लक्षणे प्रकर्षाने दर्शवणाऱ्या सर्व जीवनावश्यक क्रियांना जीवन प्रक्रिया असे म्हणतात. सजीवातील लक्षणे प्रकर्षाने दर्शवणाऱ्या सर्व जीवनावश्यक क्रियांना जीवन प्रक्रिया म्हणतात. ठीक आहे, ओके. इथं पुढं म्हटले सांगा पाहू काय म्हटले पाहूया आपण. आपण गाढ झोपेत असताना शरीरामध्ये सुरू असलेली कार्य कोणती. जेव्हा आपण झोपलेलो आहे तेव्हा शरीरामध्ये कोणकोणती कार्य चालतात सांगा पाहू म्हटले, ते तुम्ही विचार करायचा आहे पहा. त्याच्यानंतर आपल्या शरीरात कोणकोणत्या जीवनक्रिया सतत सुरू असतात. आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या जीवन प्रक्रिया सतत सुरू असतात असं विचारलेलं आहे. सांगा पाहू म्हटलेलं विचार करायचा आहे त्याचा प्रश्नाचा. ठीक आहे, पुढे आता खाली काय म्हटलं पहा. आपल्या शरीरात जीवनक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनेक इंद्रिय समूहाने काम करतात, म्हणजे ग्रुपने काम करतात, जी शरीरामध्ये असलेली इंद्रिये. त्याच्यामध्ये काय म्हटलं पुढे त्याने, या जीवन प्रक्रियेचे ही जी काही जीवन प्रक्रिया आहे या जीवन प्रक्रियेचे वेगवेगळे टप्पे आहेत. पुढं म्हटलं आहे विशिष्ट टप्प्यावर विशिष्ट इंद्रिय पद्धतशीरपणे काम पार पाडत असतात. म्हणजे प्रत्येक इंद्रिय काय काम, जे शरीरामधले प्रत्येक इंद्रिय जे आहे ते काय करतं आहे, पद्धतशीरपणे आपापलं काम करतं आहे. त्याच्यानंतर ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था म्हणतात. काय म्हटले पुन्हा एकदा वाचूया. ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात. पुढे आपल्या शरीरामध्ये पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, अस्थिसंस्था, स्नायूसंस्था अशा अनेक इंद्रिय संस्था कार्यरत असतात. परीक्षेला प्रश्न विचारतात की आपल्या शरीरामध्ये कोणत्या इंद्रिय संस्था कार्यरत असतात, याची नावं तुम्हाला सांगता आली पाहिजेत. पहा इथं आहे पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, अस्थिसंस्था, स्नायूसंस्था अशा अनेक इंद्रिय संस्था कार्यरत असतात. इथं म्हटलं आहे त्याने, थोडे आठवा. ही जी चौकट आहे ड्रॉप करण्यात आलेली आहे तरी आपण वाचू. काय म्हटलं आहे, प्राण्याच्या शरीरामध्ये श्वासोश्वासाचे कार्य कोणकोणती इंद्रिय करतात. थोडे आठवा असं विचारलेले हा घटक अभ्यासक्रमातून ड्रॉप करण्यात आलेला आहे. पुढे मानवी शरीरातील सर्व जीवन प्रक्रिया चालू राहण्यासाठी, जीवन प्रक्रिया की नाही चालू राहण्यासाठी ऊर्जेची नितांत आवश्यकता असते. ऊर्जेची आवश्यकता आपल्याला जीवन प्रक्रिया सुरळीतपणे चालू राहण्यासाठी. ऊर्जा निर्मिती कुठे होते मग, ऊर्जा निर्मिती पेशीमध्ये होते. आपल्या शरीरामध्ये जे पेशीत की नाही त्याच्यामध्ये ऊर्जा निर्मिती होते. त्यासाठी पेशींना विद्राव्य अन्न घटक व ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा लागतो. ऑक्सिजनची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ऊर्जा निर्मिती होण्यासाठी. ही कामं कोण करतं मग, श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्थामार्फत होतात. ही कामे श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्था या संस्थेमार्फत होतात. मग ही श्वसनाची जी प्रक्रिया आहे ती 3 टप्प्यामध्ये चालते. श्वसनाची प्रक्रिया किती टप्प्यामध्ये चालते, तर 3 टप्प्यामध्ये चालते. पहा आपण ते 3 टप्पे पाहूया. कोणते 3 टप्पे ते. पहिलं आहे बहिःश्वसन म्हणजेच बाह्य श्वसन. त्याच्यामध्ये काय म्हटलं त्याने, आकडा श्वास घेणे. आपण श्वास घेतो की नाही, श्वास घेणे. श्वास घेणे म्हणजेच काय, नाकावाटे हवा आत घेतली जाते व तिथून ती श्वासनलिकेद्वारे दोन्ही फुफ्फुसामध्ये सोडली जाते. काय केलं जातं, नाकावाटे हवा आपण आत घेतो, तिथून ते कुठे जाते, जी श्वासनलिका आहे त्या श्वासनलिकेद्वारे जे 2 फुफ्फुस आहेत त्या 2 फुफ्फुसामध्ये जाते. बळाकडा काय म्हटलं आहे, उच्छ्वास श्वास सोडणे. फुफ्फुसात काय घडतं, फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील, फुफ्फुसामध्ये हवा घेतली असते की नाही आपण नाकावाटे, मग काय म्हटलं आहे, फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो.
रक्त काय कर रक्त शरीरातील कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 फुफ्फुसाकडे पोहोचवते व ती उच्च वासावाटे बाहेर टाकली जाते. आपण श्वास बाहेर सोडतो की नाही, त्याच्याद्वारे कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. पुढे काय म्हटलं आहे, फुफ्फुसावाटे होणाऱ्या या दोन क्रियांना एकत्रितपणे बहिःश्वसन असे म्हणतात. एकत्रितपणे काय म्हणतात, त्याला बाह्य श्वसन असे म्हणतात. दुसरा टप्पा पाहू आपण, काय म्हटलं त्याने, अंतःश्वसन. याच्यामध्ये काय घडते पहा, शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला अंतःश्वसन म्हणतात. शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान काय होतं, वायूंची देवाणघेवाण होते, यालाच काय म्हणतात, अंतःश्वसन म्हणतात. म्हणजेच काय म्हटलं ने, रक्तातून पेशीमध्ये O2 जातो, म्हणजे रक्तातून काय होतं, पेशीमध्ये काय जातं, रक्तामधनं ऑक्सिजन जातो व पेशीतून रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड येतो, CO2 येतो इथं म्हटलं आहे. आणि तिसरा टप्पा काय म्हटलं आहे, ऑक्सिजनमुळे काय घडतं, ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोजसारख्या विद्राव्य घटकांचे मंद ज्वलन होऊन ATPच्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड व जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात, उपयोगी नसलेले पदार्थ तयार होतात. या क्रियेला पेशी श्वसन असे म्हणतात. खाली काय म्हटले पहा, खालील समीकरणाच्या साहाय्याने पेशी श्वसन प्रक्रिया सारांश रूपाने आपण मांडू शकतो. पाहिजे समीकरण दिले त्या पद्धतीने सुद्धा आपण पेशी श्वसन जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया मांडू शकतो. काय म्हटलं इथं पहा, C6H12O6 + 6O2 निर्देश करणारा बाण 6CO2 + 6H2O अधिक ऊर्जा मुक्त होते ATPच्या स्वरूपामध्ये. समीकरण दाखवले, समीकरण साहाय्याने ती पेशी श्वसनाची प्रक्रिया काय केलेली आहे, सारांश रूपाने मांडलेली आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ही जी चौकटी की विचार करा, ही ड्रॉप करण्यात आलेली आहे. सांगा पाहू, हे सुद्धा ड्रॉप करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्या खालची जी चौकट आहे, सांगा पाहू, विचार करा आणि वरचं जरा डोके चालवा, ह्या 3 चौकटी स्वयं अध्ययनासाठी तुम्हाला ठेवण्यात आलेल्या आहेत. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी एवढंच घेऊया. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील भागाचा अभ्यास आपण करणार आहोत. प्रकरण लक्षात आलं, आपण प्रकरण 11 सुरू केलेलं आहे. 10वं प्रकरण लोंढे सर शिकवत आहेत, 11वं मी सुरुवात केलेली आहे. लक्षात आलं. मग स्वाध्यायासाठी प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 1, आपल्या शरीरामध्ये कोणत्या इंद्रिय संस्था कार्यरत असतात. प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 2, बाह्य श्वसन म्हणजे काय. प्रश्न क्रमांक 2 काय, बाह्य श्वसन म्हणजे काय. प्रश्न क्रमांक 3, अंतःश्वसन म्हणजे काय. अंतःश्वसन म्हणजे काय. आणि प्रश्न क्रमांक 4, पेशी श्वसन म्हणजे काय. पेशी श्वसन म्हणजे काय. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील भागाला आपण सुरुवात करूया. लक्षात आलं.